खरं तर सत्ताधारी हे राजकारणामध्ये व्यस्त आहेत. शहरावर कुठलीही आपत्ती येऊ द्या, कुठलंही संकट येऊ द्या, कोणतीही परिस्थिती असली, तर त्याच्यामागे फक्त राजकारण आणि राजकारण एवढंच त्यांना दिसतं. पवार साहेबांच्या विचारांचे आणि पवार साहेबांच्या खरं तर कार्याचे आम्ही पाईक आहोत आणि पवार साहेबांनी नेहमीच संदेश दिलाय 80% समाजकारण आणि 20% राजकारण. आणि म्हणूनच आज आम्ही पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचे सगळे राष्ट्रवादी प्रेमी, साहेब प्रेमी आणि शहरातील नागरिक, पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक, खरं तर ही पवनामाई वर्षभर आमची तहान भागवत असते आणि तिची कृतज्ञता कुठेतरी व्यक्त करावी म्हणून सत्ताधाऱ्यांना जरी वेळ नसला तरी आम्ही तिथले नागरिक म्हणून, तिथले पक्षाचे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही आज या पवनामाईचा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी इथे आम्ही आलोय. यथोचित तिचं पूजन केलेलं आहे. खरं तर प्रशासक आहेत, प्रशासनामध्ये सुद्धा आमचे जे आयुक्त आहेत, त्यांना आमच्या शहरामध्ये काल परवाच एक घटना घडली आणि त्याच्यामध्ये आम्ही राष्ट्रवादी पक्षाने निदर्शनास आणून दिलं की संभाजी महाराजांच्या पुतळ्याला तडा गेलेला आहे. परंतु जागेवर बसून शेखर सिंग जे आयुक्त आहेत, त्यांनी कुठेतरी परत लोकांची दिशाभूल करून हा इथला फोटो नसून हा दिल्लीचा आहे. मग जर ते शेजारी असलेल्या मुळशीमध्ये जाऊ शकत नसतील, मोशीमध्ये, तर ते इथल्या पवना धरणावर यायला त्यांना खरंच अजिबात वेळ नाही. ते एसी सोडून जागेवरच ऑर्डर देण्याचं काम करतात. त्यामुळे पवनामाईचं पाणी वाढलं काय, कमी झालं काय आणि शहरातील नागरिकांना पाणी पुरवठा होतो काय आणि नाही काय याच्यामध्ये मात्र कोणालाच रस राहिलेला नाही. म्हणून आम्ही या सगळे राष्ट्रवादीचे पवार साहेबांच्या गटातले जे काही आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, जे काही आम्ही पदाधिकारी आहोत, ते सगळे या ठिकाणी इथे पूजन करण्यासाठी आलेलो आहोत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.